न संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसवो पावले श्रीगुरूंचे जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी अपुलिया वैराग्याचे महामेरू श्रुती शास्त्र जया आदरू ऐसे श्रीमंत श्री सद्गुरु जोग महाराज की जय। विठाला विठाला रायगडी मंदिर वसे माझा राया रायगडी मंदिर वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती। विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम। भाविक जन हो, अनंत कोट ब्रह्मांड नायक पंढरीश श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने ज्यांच्या पदस्पर्शाने ही पावन भूमी आणि ही पंचकृषी पुनीत झाली पावन झाली असे सगळ्यांचे श्रद्धास्थान सद्गुरु विश्राम बाबा आदी करून सर्व वारकरी संतांच्या कृपाशीर्वादाने पवित्र पावन नगरीमध्ये गेल्या 24 वर्षापासून चालत असलेला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी तेवढ्याच जोमान तेवढ्याच जोशान तेवढ्याच उत्साहानं अखंडपणे चालू आहे म्हणून याला खऱ्या अर्थानं अखंड हरिनाम सप्ताह असं म्हणतात। यात हरिनाम आहे म्हणून हा सप्ताह आहे, नाहीतर हा हप्ता आहे। विठाला विठाला सुंदर अशा वातावरणामध्ये समापन्न होत असणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहातील 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आज माझ्या वाट्याला आली। कीर्तन म्हटलं की कीर्तनामध्ये साथीदारांची नितांत गरज असते आणि साथ ही नितांत गरजेची असते आणि ती जेवढी चांगली साथ तेवढं चांगलं कीर्तन होत असतं। आपल्या या सप्ताहामध्ये गायनाच्या माध्यमातून मृदंग वादनाच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असणारी सर्व गुणीजन महाराज मंडळी, ज्यामध्ये आत्ताच सुरेल सुंदर गोड अशी चाल ज्यांनी गायली हरिभक्तपरायण वसंतजी महाराज नगरकर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत ज्यांनी सुंदर अशी चाल गायली हरिभक्तपरायण गणेशजी महाराज जाधव, या ठिकाणी गायनाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे हरिभक्तपरायण सदानंदजी महाराज, दीपकजी महाराज, आपल्या गावचं रत्न श्रीरंगजी महाराज साबळे, त्याचबरोबर पारायण व्यासपीठ नेतृत्व भानुदास महाराज दरीकर, उत्कृष्ट मृदंग वादनाची साथ करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंगाचार्य माझे परममित्र, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा या भक्तीप्रमाणे आपल्या वडिलाने परमार्थाचा वसाने वारसा घालून दिला। ज्या गावचे सप्ताह बंद पडले तिथं स्वतः जाऊन सप्ताह सुरू केले आणि ज्यांच्या वडिलाचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि जालना जिल्ह्यामध्ये विशेषत्वानं वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम वृद्धी करण्यामध्ये वाढवण्यामध्ये विशेष असं योगदान आहे अशा वैकुंठवासी गणेश महाराज तराशे यांचे चिरंजीव हरिभक्तपरायण ऋषिकेश दादा हे सुद्धा या ठिकाणी, त्याचबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळी, माझ्या पाठीमागं उभ्या असणाऱ्या महाराजापासून तर हे महाराज ते महाराज ते महाराज आणि सगळेच महाराज मंडळी,
मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। डाव्या बाजूला विनेकरी बाबा आहेत, पाठीमागे खंबीरपणे चोपदार उभे आहेत, उजव्या बाजूला हार्मोनियम वादनाची साथ देण्याकरता बाबा बसलेले आहेत। कीर्तनाच्या निमित्तानं शूटिंग करण्याकरता उपस्थित असणारे यूट्यूब चॅनल वाले सगळेच दादा, मी दर कीर्तनात सांगायचो कीर्तनात जे काही योग्य वाटलं ते ठेवा, बाकीचं कट करून टाका। पण आता त्यांना सांगत असतो जे आहे तेच दाखवा, काहीच मोडू नका, तोडू नका, जाऊ द्या समाजासमोर, स्पष्ट बोल गेलेच पाहिजे। त्याचबरोबर तुम्हा सर्व मायबाप श्रोत्याच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झाला, आमचे परमस्नेही मित्र गेवराई पायगा गावचे युवा सरपंच मंगेश भाऊ साबळे, त्याचबरोबर कीर्तनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व श्रोतेजन, त्यामध्ये महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, सर्वांच्या चरण अरविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि पुढे चालतो। विठाला विठाला या गुणीजनांसाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा। कारण ऋषिकेशजी महाराज, तुम्ही ज्यावेळी वाजवता या लोकांचा तर अंग डोलू लागतं, पण कीर्तनकाराला सुद्धा वाटतं आपण थांबवलं पाहिजे आणि यांचंच ऐकलं पाहिजे। हा, आम्ही बोलतो तर तुम्ही टाळ्या वाजवता गड्या, आम्ही जे बोलतो कीर्तनकार बोलले की तुम्ही टाळ्या वाजवता, पण खरं सांगू आमचे ओठ बोलतात आणि महाराजांचे बोट बोलतात, एवढा फरक आहे। सगळे गुणीजन मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित, अखंड हरिनाम सप्ताहामधील पंचम अथवा 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा प्रभू चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी, सद्गुरू विश्राम बाबाच्या चरणी समर्पित करण्याच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती साधकांचे माईबाप, देहू निवासी, देहूचे सुप्रसिद्ध साधू, हिंदवी स्वराज्य संस्थापक, राजाधिराज छत्रपती शिवरायांचे खरे गुरु, वारकरी संप्रदायाचे कळस, ज्यांनी जीवनात कधीच केला नाही तुमच्या आमच्यासारखा भजनाचा आळस, पंचमवेद निर्माते, मानवी देह घेऊन निजधामा गेले, निळामने सकळ संता तो शिविले असा ज्यांचा अधिकार नव्हे नव्हे, तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, दिसायला सामान्य पण असायला मात्र असामान्य असणारे अधिकार संपन्न महात्मे जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा भंग सेवेकरिता निवडलेला असून आजच्या भंगाच्या द्वारा जगद्गुरु श्री संत तुकोबाराय धर्माच्या पालनाच्या संदर्भानं सुंदर असं चिंतन प्रतिपादन करताय। विठाला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा तुकोबाराच्या अभंगामध्ये सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर किंवा अवतरित झाल्याच्या नंतर धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन करतो। हेच काम करण्याकरता मी या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत। हे काम केल्यानं आमच्या नामरूपी, धर्मरूपी, संप्रदाय रूपी बीजाचं नाव वाढणार आहे। धर्माच्या पालनाचं आणि पाखंडी वृत्तीचं खंडन करण्याचं काम आम्ही करत असताना तीक्ष्णाशा शब्दरूपी बाण, त्याचं शस्त्र आम्ही हातात घेऊन हे धर्माच्या पालनाचं काम करू आणि या पवित्र कार्यामध्ये कसल्याही प्रकारची भीडभार न राखता, कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता, उच्च वर्णीय असो अथवा नीच वर्णीय, लहान असो अथवा मोठा, सगळ्यांना एकत्रित करून एक संघ करून धर्माच्या पालनाचं पवित्र काम पुढे घेऊन जाऊ असं जगद्गुरु तुकोबारा आजच्या प्रस्तुत अभंगामध्ये सांगतात। थोडक्यात आजच्या ठळक बातम्या संपल्या। इथून पुढे हवामानाचा यंदा पंजाबराव डक यांचे सगळे अंदाज खोटे ठरले, मी काय तोंडावर पडणार नाही। विठाला अभंगाचा सरळ भावार्थ तुम्हा सर्व माईबाप श्रोत्याला कळाला असं गृहीत धरून पुढे बोलायला काय हरकत? बोलत जागड्या तुम्ही, पुढे बोलायला काय हरकत? पाठीमागचे बोला, तुम्ही सदावर्तेच्या पार्टीचे आहेत का? हरकत नसेल तर 3 महत्वाच्या सूचना सगळ्यांनी कीर्तनामध्ये पाळायच्या। कीर्तनामध्ये सूचना क्रमांक 1, एकदा बसल्याच्या नंतर कोणी उठून जायचं नाही। कीर्तनामध्ये सूचना क्रमांक 2, विशेष करून महिला मंडळीसाठी, एकदा कीर्तनात बसल्याच्या नंतर कोणी बडबड करायची, तुम्ही महिला आहे का हेच मान आली तर तिकडे। आणि कीर्तनामध्ये 3री महत्वाची सूचना,
ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्या त्यावेळी हाताने कुणीही टाळी वाजवायची, कुणी नाही म्हणते, कुणी हा म्हणते. ज्या ज्या वेळी मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन येईल त्यावेळी सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करायचे. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराच्या भंगामध्ये सांगतात की बाबांनो, आम्ही जन्माला आल्याच्या नंतर धर्माचं पालन करतो आणि धर्माचं पालन करण्याकरिता आम्हाला पाखंडी वृत्तीचं खंडन करावं लागतं. नव्हे तेच काम करण्याकरिता आम्ही या भूतलावर जन्माला येतो किंवा अवतरित होतो. महाराज, ज्या धर्माचं पालन करण्याकरता साधू अथवा संत अथवा भगवंत या भूतलावर जन्माला येतो, तो धर्म तरी नेमका काय, कशाला म्हणायचं धर्म, काय आहे धर्माची व्याख्या, धर्म या शब्दाची संज्ञा तरी काय. एखाद्यानं जर विचारलं, एखाद्या सर्वसामान्य माणसाला जर तुम्ही विचारू गेला तर धर्म कशाला म्हणतात, तर त्या माणसाच्या डोळ्यासमोर काही शब्द उभे राहतात. हिंदू, मुस्लिम. धर्म हा शब्द उच्चारला की आमच्या डोळ्यासमोर हिंदू मुस्लिम हे शब्द उभे राहतात. पण धर्म या दोन अक्षरी शब्दाची व्याख्या एवढी संकुचित असू शकत नाही. शास्त्र सांगतं जे धारण केलं जात आहे त्याला धर्म असं म्हणतात. आणि धर्म अशी संकल्पना आहे. आपण का धर्म पाळू गेलो, आपण का धर्माचं रक्षण करू गेलो, तर तो धर्म आपलं रक्षण करत असतो. शास्त्र सांगतं धर्मो रक्षती रक्षितः. धर्म या शब्दाची व्याख्या वेगवेगळ्या प्रसंगानुसार वेगवेगळ्या पद्धतीनं अनेक संतांनी व्यक्त केली. परंतु धर्म या शब्दाची व्याख्या तुम्हाला कळेल, पचेल, रुचेल अशा भाषेत सांगण्याचा प्रयत्न करील. बाकी डोक्यातला धर्म काढून टाका, तुमच्या डोक्यात एक धर्म घालेल. आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्माला आल्याच्या नंतर आपापल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म जे असतं तोच आपल्या जीवनातला धर्म आहे. विठाला विठाला. प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी धर्म आहे. भगवान परमात्म्यापासून तर सर्वसामान्य जीवाच्या वाट्याला आलेला धर्म आहे. भगवान परमात्म्याच्या जीवनामधला काय धर्म आहे. श्रीमद भगवत गीता नावाच्या ग्रंथामध्ये अर्जुन नावाच्या भक्ताशी संवाद साधताना भगवान परमात्मा स्वतः सांगतात, अर्जुना, जेव्हा जेव्हा या धर्मावर संकट येतं, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्मावर आलेली ग्लानी दूर करण्याकरिता संत सज्जनांचा सांभाळ करून दुष्टांचा संहार करण्याकरिता मी या भूतलावर जन्माला येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारताभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, महाराज म्हणतात धर्म रक्षावय अवतार घेसी आपुल्या पाळीशी भक्तजना. धर्माचं रक्षण करून भक्तांचा सांभाळ करण्याकरता तो भगवान परमात्मा अवतरित होतो. उदाहरण दिलं अंबऋषी साठी जन्मसोशिले दृष्ट निर्धारिले किती एक. धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतील आपुला तू बोल साच करी. आणि शेवटी काय म्हटले, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे होय नारायणा दया सिंधू. तो भगवान परमात्मा दया सिंधू आहे, दयेचा सागर आहे. भक्ताचा सांभाळ करून दृष्टाचं निर्दलन करण्याकरता तो जन्माला येतो. भगवान परमात्म्याचे अवतार अनंत आहे. अनंत अवतार घेसी
भक्ताकारणे वेळ प्रसंगी भक्ताच्या पालनासाठी भक्ताचा सांभाळ करण्याकरिता एका एका भक्तासाठी एक एक अवतार जरी घ्यावा लागला तरी तो भगवान परमात्मा अवतार घेतो, अनंत अवतार घेशी. आणि महाराजांना विचारलं, ओ महाराज, अनंत भक्तासाठी अनंत अवतार तो घेतो, हे कशाच्या आधारावर तुम्ही बोलताय? महाराज म्हणतात, अनंत अवतार घेताना अनंत रूपामध्ये आणि अनंत वेशामध्ये मी त्याला अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं त्याची, अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मैं अनंत वेशे. बापर कुमा देवी वरु खुन आवाज दे आवाज. बापर देवीवर खून बाणली गई, बापर देवीवर खुन बाणली गई, बापर देवीवर खून बाणली गई. देखिला देखिला देवे, देखिला देखिला देवे आज ते प्यारे में, देखिला देखिला देवे, ए देखिला देखिला दे, देखिला देखिला देवाचा देव, देखिला देखिला महाराज म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खून बाणली कैसी. मी त्याला माझ्या डोळ्यानं पाहिलंय आणि तुकोबाराय साक्ष देतात. भक्ता करिता तो अवतरित होतो, धर्माचं रक्षण करण्याकरता तो अवतरित होतो. आतापर्यंत कोणत्या भक्तासाठी तो अवतरित झाला, कोणत्या भक्तासाठी त्यानं काय केलं? शांतीब्रह्मनाथांच्या घरी श्रीखंड्या हे नाव धारण करून कावडीने पाणी ज्या घरी, श्रीखंडा चंदन उकळणी काजी, श्रीखंडा चंदन. आवाज द्या राव, आवाज दे त्याला, आवाज वाढव. हे श्रीखंड्या चंदन उगळणी काजी, श्रीखंड्या चंदन उगळणी केरी. शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या घरी भगवान परमात्म्यानं श्रीखंड्या हे नाव धारण करून नाथांच्या घरी कावडीनं पाणी वाहिलं. शांती ब्रह्मनाथ महाराज देवाची पूजा करायचे आणि देवाला लावायला चंदन उगळायचे, तर चंदन उगळून द्यायला श्रीखंड्याच्या रूपातला देव होता. नाथांच्या घरी त्याने काम केलं. चोखोबाची बहीण, संत चोखोबांची बहीण तो चोखोबांसाठी झाला. एवढंच काय, एक एका भक्तासाठी तो वेळ प्रसंगी मदत करू लागला. आपल्या मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका आहे. त्या गंगाखेड मध्ये वारकऱ्यांची दिंडी आली. दिंडीचा आवाज ऐकला आणि घरातली लेकरं बाहेर आली, दिंडी बघू लागली. एका मुलीनं आपल्या वडिलाला विचारलं, ओ बाबा, कुठे निघाली ही दिंडी? वडिलांना सांगितलं, बाळा, ही दिंडी पंढरपूरला निघाली. कोण आहे बाबा पंढरपूरला? बाळा, पंढरपूरला जगाचा मालक आहे. बाबा, मला बघायचं तो जगाचा मालक कसा आहे, मला सुद्धा त्याच्या दर्शनाकरता तुम्ही घेऊन गेलं पाहिजे. आणि दिंडीत जाण्यासाठी त्या मुलीनं हट्ट धरला. बाप नको म्हणत होता, मुलगी ढडढसा रडत होती आणि रडणाऱ्या मुलीचा हट्ट म्हणून
बापाला मुलीला घेऊन दिंडीत जावं लागलं. त्या मुलीचं नाव होतं संत जनाबाई. दिंडी पुढे पुढे निघाली. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपुरात पोहोचली. चंद्रभागेचं स्नान केलं. पांडुरंगाच्या मंदिरात दर्शनाकरिता गेली. जनाबाईच्या वडिलांनं पांडुरंगाचं दर्शन केलं. आता जनाबाईनं आपलं मस्तक पांडुरंगाच्या पायावर ठेवलं आणि नंतर पांडुरंगाच्या तोंडाकडे पाहिलं आणि आपल्या वडिलाला म्हणून लागल्या, ओ बाबा, याच्या दर्शनाकरता घेऊन आलात का मला इथं? वडिलांना सांगितलं, हो बाळा. याच्या दर्शनाकरिता? हो बाळा. अहो बाबा, ज्याच्या दर्शनाकरिता तुम्ही मला इथं घेऊन आलात ना, त्याचं आणि माझं तर जुनच नातं आहे. हो बाबा, आता एक काम करा, इथं घेऊन आलात तर मला इथून घरी घेऊन जाऊ नका, मला इथंच देवाच्या पायाजवळ राहू द्या. जनाईच्या वडिलांना सांगितलं, बाळा असं चालणार नाही. दर्शन झालंय तर इथं थांबायचं नसतं. जनाबाई ऐकायला तयार नाही. द्वादशी पर्यंत ऐकेल वाटलं होतं, ऐकलं नाही. गुरुपौर्णिमेचा काला झाला, काल्यापर्यंत ऐकलं असं वाटलं होतं, ऐकलं नाही. आता जनाबाईच्या वडिलांना जनाबाईला निरोप देऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. 2 पावलं पुढे गेले आणि डोक्यात विचार आला, पोटच्या पोरीला जर मंदिरात ठेवून मी गावी गेलो तर गावचे लोक म्हणतील, काय पोरीच्या लग्न करण्याचा कंटाळा आला होता की काय, म्हणून पोरीला मंदिरात सोडून आलास. पुन्हा माघारी आले. डोळ्यात पाणी आलं. बाळा, आपण गावी गेलं पाहिजे. पण जनाबाई हट्ट सोडायला तयार नाही. तेवढ्यात नामदेवराय पांडुरंगाच्या मंदिरात आले आणि नामदेवरायांना सांगितलं, ओ बाबा, तुमच्या या मुलीचा सांभाळ पंढरपुरात मी करतो. जनाबाईच्या वडिलानं जनाबाईचा हात नामदेवराय नावाच्या संताच्या हातात दिला आणि निश्चिंतपणे ते घरी निघून आले. ऐका रे बापांनो, ऐका आयांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलाचा हात, आपल्या जीवनामध्ये आपल्या मुलीचा हात कधीही चांगल्या लोकांच्या हातात द्या. आपल्या लेकरांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आपल्या लेकरांच्या संगतीत कोण असतं याचा विचार नक्की करा. जनाबाईचा हात नामदेवरायांच्या हातात दिला. जनाबाई नामदेवरायांच्या घरची दासी म्हणून राहू लागल्या. 14 लोकांचं कुटुंब नामदेवरायांचं. जनाबाई सगळ्या लोकांचा स्वयंपाक करायच्या. जात्यावर दळण दळायच्या. पण एकट्या जनाईला एवढं दळण दळणं कसं शक्य आहे? म्हणून जगाच्या मालकानं जनाबाईला दळण दळू लागण्याकरता यावं, जनाबाईला गोवऱ्या थापू लागण्याकरता यावं. महिला मंडळ एकदा जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. तुमच्याकडे होतात का वा? आता नाही होत, आता शॅम्पू निघालेत ना. जनाबाईच्या डोक्यात वा झाल्या. जगाच्या मालकानं जनाबाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या. ऋषी महाराज, जगाचा मालक जनाबाईच्या डोक्यातली ऊ काढायचा. आता ते प्रसंगच म्हणून सांगतो. एक ऊ काढायचा, डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाच्या मध्यभागी ठेवायचा आणि उजव्या हाताचा अंगठ्याचं नख डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाच्या मध्यभागी जिथं ऊ ठेवली तिथं बरोबर असं जमतंय. हे कामाला ठेवतील आपल्याला. जगाच्या मालकानं जनाईच्या डोक्यातल्या वा काढाव्या, पण त्या काढता येतील तेवढ्याच त्यानं काढल्या. आता जनाबाईच्या डोक्यात एवढ्या वा झाल्या त्या हातानं काढणं शक्य नव्हत्या. भगवान परमात्म्यानं जनाबाईसाठी गरम पाणी केलं आणि जनाबाईला नाहू घातलं. असे भक्ताची घरी कामे न सांगता करी. आणि भक्तांची कामं करणं, भक्तांचा सांभाळ करणं आणि धर्माची स्थापना करणं हाच भगवान परमात्म्याच्या जीवनातला धर्म आहे. विठाला विठाला जसा देवाच्या जीवनामध्ये धर्म आहे तसा साधूच्या जीवनामध्ये सुद्धा धर्म आहे. काय आहे साधूच्या जीवनातला धर्म? बुडत हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून किंवा येतो हिताचा कळवळा. अनाथ अज्ञानी पामर जड जीवाचा उद्धार व्हावा यासाठी अहोरात्र चिंता करणारे जर कोण असेल तर संत आहे. देह कष्ट भीती परोपकार परोपकार, देह कष्ट भीती परोपकार, देह कष्ट भीती परोपकार परोपकार, देह कष्ट भीती परोपकार. जगाचा कल्याणा संतांचा विभूती,
जगाच्या कल्याण संताच्या विभूती कल्याण संताच्या विभूती जगाच्या कल्याण संताच्या विभूती देह कष्ट वेदे परोपकार परोपकारे देह कष्ट वेदे परोपकारे देह कष्ट वेते परोपकार परोपकारे देह कष्ट वेते परोपकारे जगाचं कल्याण करण्याकरता संत जन्माला येतात आणि जगाचं हित जगाला दाखवून देण्याकरता संत जन्माला येतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागवी तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी संताचे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया उद्धाराया जन जड जीवा का लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती या जगावर निर्लोभी प्रेम करणारे आणि जगाचा उद्धार व्हावा यासाठी जे अवतार धारण करतात त्यांना संत म्हणतात. पण दुर्दैव या समाजाचं जेव्हा जेव्हा या भूतलावर संत जन्माला येतात संत या जगाला कळत नाही. वारकरी संप्रदाय रूपी इमारतीचा पाया रचणाऱ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांपासून तर श्री संत विश्राम बाबा पर्यंत वारकरी संप्रदायानं संत परंपरा संपूर्ण जगाला प्रदान केली. पण जेव्हा जेव्हा संत या भूतलावर जन्माला येतात अथवा अवतरित होतात तेव्हा संत या जगाला कळत नाही. जगद्गुरु तुकोबाराय देहूनगरी जन्माला आले. देहूच्या लोकांना कळाले नाही. देहूतल्या लोकांनी जगद्गुरु तुकोबारांना त्रास दिला. तुकोबारांना वाटले या लोकांकडे आपल्या उधाऱ्या आहेत म्हणून आपल्याला त्रास देत असेल. लोकांच्या सगळ्या उधाऱ्या तुकोबारांनी माफ केल्या. लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही. तुकोबारांना वाटलं या लोकांना आपण कर्ज वाटलेलं आहे म्हणून त्रास देत असेल. कर्ज लिहिलेल्या खतावणीच्या वह्या इंद्रायणीच्या डोहात बुडवून जगातली सर्वात मोठी आणि पहिली कर्जमाफी जगद्गुरु तुकोबारायने केली. GR काढला नाही. कॅबिनेट बैठक घेतली नाही. 2 उपमुख्यमंत्र्याचा सल्ला. पहिली कर्जमाफी केली महाराजानं. ज्यांचं कर्ज माफ केलं ते लोक त्रास देणं थांबवतील असं वाटलं होतं. लोकांनी त्रास देणं थांबवलं नाही. जगद्गुरु तुकोबाराय परमार्थ करत होते. जगद्गुरु तुकोबाराय गाथा लिहित होते. जगद्गुरु तुकोबारायांची गाथा म्हणजे पंचम वेद आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदाच्या नंतर माझ्या तुकोबारांच्या गाथेला पंचम वेद म्हणून संबोधलं जातं. हे पंचम वेद तत्कालीन स्वयंघोषित धर्मपंडितांना त्या ठिकाणी टोचू लागलं. अरे या कुणब्याच्या कुळात जन्मलेल्या तुकारामानी जर वेदाचा अर्थ प्राकृतामध्ये सांगावा तर आम्हाला कोण विचारणार. महाराजांना सांगितलं येरा निही वावा भारमाथा. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा हे रामा बारमाथा येरा निवावा. आमासीच ठावा येरा निवावा बारमाथा येरा निवावा महाराज म्हणाले वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा येरानिही वावा भारमाता. वेदाचा खरा अर्थ आम्हाला माहिती आहे. बाकीच्यांनी फक्त वेदाचं ओझं घेऊन चालावं. हे शब्द त्या लोकांना झोंबू लागले आणि त्यांनी जगद्गुरु तुकोबारायांची सर्वात मोठी आध्यात्मिक क्रांती करणारी गाथा बुडवण्याचा निर्णय घेतला. ऐका गड्या,
जगद्गुरु तुकोबरांची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली. नुसती बुडवली नाही, दगड बांधून बुडवली, पुन्हा वरती येऊ नये. आणि जगद्गुरु तुकोबरांची गाथा बुडवली. आणि जगद्गुरु तुकोबरांनी इंद्रायणीच्या डोहाच्या जवळ आमरण उपोषण केलं. जगातलं पहिलं आमरण उपोषण जगद्गुरु तुकोबरांनी केलं. ऐका ऐका. आणि आमरण उपोषण एका माणसावर केले, एका माणसानं केल्यावर काय परिणाम होतात सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलंय. परिणाम तारी येल्या जैशाला ह्या जडी दगडा सहित बया, जडी दगडा सहित बया, जडी दगडा सहित बया, जडी दगडा सहित बया, दगडा सहित वया जरी, दगडा सहित वया जरी, दगडा सहित वया जरी, दगडा सहित वया. तारी येल्या जैसनाया, तारी येल्या जैसनाया, तुकोबा समर्थ दंड, तुकोबा समर्थ दंड, तुकोबा समर्थ दंड, तुकोबा समर्थ दैन्य तुकोबा समर्थ दैन्य, तुकोबा समर्थ दैन्य, तुकोबा समर्थ दैन्य, तुकोबा समर्थ. जशा पाण्यावर लाह्या तरंगाव्या तशा तुकोबरांच्या गाथा तरंगून वरती आल्या. तुकोबरांच्या गाथा तरंगल्या. हे जेवढं नवल आहे ना त्याही पेक्षा दुसरं मोठं नवल आहे. हे ज्यानं वर्णन केलंय ते कोण होते, तर ज्यांनी गाथा बुडवल्या त्यांना सुद्धा म्हणावं लागलं धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. पण कधी जगद्गुरु तुकोबरा वैकुंठाला गेल्याच्या नंतर जोपर्यंत संत हयात आहे तोपर्यंत कळत नाही. अहो सर्वसामान्य लोकांनी तुकोबरांना त्रास द्यावा यात नवल नाही. गावचा प्रमुख असणाऱ्या पाटलानं जगद्गुरु तुकोबरांना त्रास दिला. कोपला पाटील. आता सरळच घेऊ, आपल्याला कमी कमी बॉलात जास्त रन काढायचे. कोपला पाटील गावीचे हे लोक, गावचा पाटील म्हणजे गावचा प्रमुख असायचा, त्यानं सुद्धा त्रास दिला. महाराजांना वाटलं हे लोक त्रास देणं थांबवत नाही. बरं, महाराजाला पाटलांनी त्रास दिला यात नवल नाही, सर्वसामान्यांनी त्रास दिला यात नवल नाही, नास्तिक लोकांनी पाखंडी लोकांनी त्रास दिला यातही नवल नाही, तर महाराजांनी सुद्धा जास्त त्रास दिला. आणि महाराजाचे खरे शत्रू हे महाराजच असतात. जगद्गुरु तुकोबरांना मंबाजी बुवानं त्रास दिला. नुसता त्रास नाही दिला, काठीनं मारलं. नम्र भावानं जगद्गुरु तुकोबरांनी मंबाजी बुवाचे हातपाय दाबले, भजनात आणलं. लोक सुधारले नाही महाराज. जगद्गुरु तुकोबरांना वाटलं परमार्थ आपल्याला अव्याहतपणे चालू ठेवायचा, आणि लोक जर परमार्थ करू देत नसेल तर महाराजांच्या समोर दोन पर्याय उभे राहिले. एक तर या लोकांचा त्याग करायचा, नाही तर परमार्थ सोडायचा. आणि जगद्गुरु तुकोबरांनी पहिला पर्याय वापरला. तुका म्हणे आता ऐका वचन, तेजोनियाजन भक्ती करा. एकांतात जाऊन भक्ती करायची, एकांतात जाऊन भजन करायचं ठरवलं. एकांतातही अशा ठिकाणी जायचं जिथं लोकांना त्रास होणार नाही, म्हणून स्वतःचं शेत निवडलं. कधी भंडारा डोंगर, कधी भामचंद्र डोंगर, तर कधी भोराडेश्वर डोंगर. एक दिवशी जगद्गुरु तुकोबरा भंडारा डोंगरावर गेले की तुकोबऱ्यांच्या धर्मपत्नी जिजाऊ आईसाहेब तुकोबऱ्यांचा डब्बा भाकरी घेऊन जायच्या. तुकोबराची पत्नी महाराजांना भाकरी घेऊन जात असताना पायात काटा मोडला. जगाच्या मालकानं क्षणाचाही विलंब न करता तुकोबरांच्या पत्नीच्या पायातला काटा काढण्याकरता एका गुराख्याचं रूप घेतलं आणि भंडाऱ्या डोंगरावर देव आला. हाकी सरशी उडी हे शब्द सुद्धा मुडीत काढून हाक न मारता देवानं उडी घेतली आणि तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा देव काढू लागला. काटा दिसत नाही. तुकोबराच्या पत्नीचा पाय आपल्या मांडीवर घेतला. पायाला माती लागली होती, धूळ लागली होती. भगवान परमात्म्यानं स्वतःच्या जिभेनं तुकोबराच्या पत्नीच्या पायाची धूळ चाखावी आणि काटा जगद्गुरु तुकोबरांच्या पत्नीच्या पायातला काढावा. फक्त तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला देव भंडाऱ्या डोंगरावर आला नाही, तर एवढे अधिकार संपन्न पतिव्रता स्त्रीच्या पायाची धूळ मला त्या निमित्ताने चाखायला मिळेल हे भाग्य स्वीकारण्याकरता देव आला होता. तुकोबरांचा अधिकार सोडा, तुकोबराच्या पत्नीच्या पायातला काटा काढायला देव येत होता. हा तुकोबरांच्या पत्नीचा अधिकार. तरी जुन्या पिढीच्या काही कीर्तनकारांना कीर्तनात काय सांगितलं,
तुकाराम महाराजाची बायको तुकाराम महाराजाला लई मारत होती. पिस्तुल्या तू आता कर पाहिला. आमच्या संताचं विकृत चित्रण आमच्याच लोकांनी केले. तुकोबरायांच्या पत्नी सारखी अधिकार संपन्न आणि पतिव्रता स्त्री जगाच्या पाठीवर झाली नाही. महाराज भजन करायचे. आता गावच्या लोकांना काही त्रास आहे गाव. भजन करतात महाराज शेत महाराजांचं. एके दिवशी महाराज भजनात गुंतले आणि तुकोबरायांच्या देहू गावात एक नाचणारी बाई आली. सध्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या नाचणाऱ्या बाईची जोरदार चर्चा आहे. काय नाव रे पोराव? ए बोला बोला. ओय सबसे कातिल धन्य माता पिता गौतमी पाटील. सगळ्यांना माहिती पण ते लाजत आहेत. अशी एक नाचणारी गौतमी देहूत आली आणि देहूच्या लोकांनी सांगितलं का ग बाई कशासाठी नाचते? तिनं सांगितलं पोटासाठी नाचते. नाचले की 2 पैसे मिळतात, त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो. तुला जेवढे पैसे मिळतात ना त्याही पेक्षा अधिक पट पैसे आम्ही तुला बक्षीस म्हणून देऊ. फक्त एक काम करावं लागेल. त्या भंडाऱ्या डोंगरावर भजन करणाऱ्या तुकाराम महाराजांना मोहपाशामध्ये अडकवावं लागेल. शब्द ऐकतात. पैशाच्या लालसेनं ती नाचणारी गौतमी, आता तिचं नाव गौतमी नव्हतं पण आता गृहीत धरायला काय हरकत, नाचणारी होती है का नाही. ती नाचत नाचत भंडाऱ्या डोंगराकडे निघाली. पायातील पैंजण पायातील घुंगराचा आवाज छुन 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 आवाज येत होता. नाचत नाचत निघाली होती. तिनं वेगळाच असा तो ताल धरला होता. कसा? नाचत नाचत निघाली. तेव्हा पाटलांचा बैलगाडा बस झालं बस. तेव्हा पाटलांचा बैलगाडा नव्हता. ओ सेठ नव्हतं. नाचत निघाली. भंडाऱ्या डोंगरावर पोहोचली. महाराजांच्या जवळ गेली. महाराज पाहायला तयार नाही. अगदी जवळ गेली. महाराज पाहत नाही. आता जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे जाऊन उभी राहिली. पायातील घुंगराचा आवाज आला म्हणून महाराजांनी डोळे उघडले. समोर पाहिलेल्या त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले आणि तिला उत्तर दिलं. जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोहे. जी अपेक्षा घेऊन तू माझ्याकडे आली कदाचित ती अपेक्षा माझ्याकडून पूर्णत्वाला जाणार नाही. म्हणून माते तू जशी आली तशीच परत जा. संतांनी आपल्या जीवनामध्ये तत्व सांभाळलं. संतांनी आपल्या जीवनामध्ये आचरण सांभाळलं आणि हाच संतांच्या जीवनातला धर्म आहे. आताचा एखादा पोरगा जर तिथं असता तर तो नाचकाम बघून म्हटला असता वन्स मोर. पण महाराजांनी संतांनी आपल्या जीवनामध्ये तत्व सांभाळलं. संत जीवन हे जगाच्या कल्याणाकरिता आहे. संत जन्माला आल्याच्या नंतर फक्त जगत कल्याणाचा मूलमंत्र अंतःकरणामध्ये पेरून जन्माला येतात आणि संतांच्या जीवनामध्ये फक्त जगाचा विचार केला जातो. ऐका ऐका गड्या. जे रक्त फक्त जीवन जगत असताना स्वतःच्या रक्ताचा विचार करतो एक दिवस त्याचंच रक्त त्याला घराबाहेर हाकलल्याशिवाय राहत नाही. पण जे रक्त जीवन जगताना जगाच्या रक्ताचा विचार करतो त्याच्या नावाचा इतिहास झाल्याशिवाय राहत नाही. हा संतांच्या जीवनातला इतिहास. संत जीवन आहे समृद्ध जीवन आहे. संतांच्या जीवनामध्ये उदारता आहे. संतांच्या जीवनामध्ये औदार्य आहे. संतांना शरण जाणारा कधी खाली हाताने माघारी येत नाही. संत प्रत्येक जीवावर कृपा करतात. ज्ञानोबारायासारख्या महान तत्वज्ञ संतांनो सच्चिदानंद बाबाला मृत अवस्थेमधून जिवंत करून त्यांच्या हातून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिखाण करून घेण्याचं काम केलंय. त्याच ज्ञानोबारायांनी निर्बुद्धाच्या रेड्याच्या मुखातून वेद वधून घेतले. रेडा जरी असला निर्बुद्ध जरी असला तरी सजीव होता यात नवल नाही. तर निर्जीव अशी भिंत माझ्या ज्ञानोबारायांनी चालवली. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांनी या जगावर उपकार केले. सजीवावर तर केले निर्जीवावर सुद्धा केले. ज्ञानोबारायांनी कुणावर काय उपकार केले. ज्ञानोबाराय जगाची आई आहे. घरातल्या एखाद्या लेकरानं आपल्या आईकडे हट्ट धरावा आणि रडावं. त्या लेकराचा हट्ट पुरवावा हे जसं घरातल्या आईला कळत असेल तर माझे ज्ञानोबाराय तर जगाची आई आहे. या जगातल्या सगळ्या लेकराचे हट्ट पुरवावे यासाठी माझे ज्ञानोबाराय आजही समाधीमध्ये बसलेले आहे. ज्ञान देवे घेतले दान हृदयी धरवण्या ध्यान समाधी बैसला निर्वाण.
कथा कीर्तन करीतो. ज्ञानोबरानं कुणाला काय दिलं माहीत नाही, पण 2010ला आमच्या गावात जर भांडणं लागले ना, आमच्या गावात, तर ते भांडणं माझ्याशिवाय होतच नव्हते. अय पोराओ, माझ्याशिवाय भांडणं होतच नव्हते. गावचे लोक एकत्र आले, विशेष मीटिंग घेतली, वर्गणी गोळा करून मला आळंदीला शिकायला पाठवलं. मी काय साधा नाही, वर्गणी गोळा करून आळंदीला शिकायला पाठवलं. हे नको गावात जे लोक मला वैतागून आळंदीला पाठवत होते, तेच लोक 2 तास आमचं कीर्तन ऐकतात आणि कीर्तनात येऊन आमच्या पाया पडतात. ही ज्ञानोबरांनी केलेली कृपा आहे. ज्या रेड्याला ज्ञानोबरांनी बोलायला लावलं, त्या रेड्याची समाधी जुन्नर तालुक्यातल्या आळे फाट्याला आहे. आळे फाट्याला रेड्याची समाधी आहे. इथं बरेचसे पोरं बापांच्या सुद्धा समाध्या बांधत नाहीत. रेड्याच्या समाधी पुढे दरवर्षी सप्ताह होतोय आणि त्या सप्त्यामध्ये आमच्यासारखे रेडे जाऊन कीर्तन करतात. ज्ञानोबारांनी रेड्यावर कृपा केली. ज्ञानोबाराय जगाची आई आहेत. ज्ञानोबारांच्या आळंदीला सगळ्यांनी एकदा गेलंच पाहिजे. महाराज म्हणतात, हे तो पंढरी ऊन सोपे, जनाची हरावया पापे. पंढरपूरपेक्षा सुद्धा आपल्या जीवनातील पाप जर समूळ नष्ट करायचं असेल तर सोपं साधन जर कोणतं असेल तर अलंकापूर मधील ज्ञानोबरांच्या समाधीचं दर्शन आहे. मी दर कीर्तनात सगळ्या लोकांना आळंदीला घेऊन जात असतो. गड्या, तिकीट लागत नाही, वेळही लागत नाही. 7 मिनिटात सगळ्या लोकांना मी आळंदीला घेऊन जातो आणि लगेच आळंदीहून वापस घेऊन येतो. कीर्तनातूनच घेऊन जातो आणि कीर्तनातच आणून सोडतो. दर कीर्तनात बरं का. यायची तयारी आहे का तुमची? तिकीट मी भरणार आहे, तयारी आहे. हे म्हणते ना आमचं तर अर्ध तिकीट आहे. 70च्या पुढे म्हणते ना आम्हाला तर फुकट आहे. सरकार लय विचित्र आहे बा. हो, ज्यांना या महिला मंडळ प्रवास जास्त करत नाही त्यांना सरसकट अर्ध तिकीट. 65 वर्षाच्या पुढे सगळ्यांना अर्ध तिकीट. पुरुष मंडळीला 70च्या पुढे मोफत बसचा प्रवास चालू आहे ना, ते चालू आहे ना. आणि 80च्या पुढे मोफत विमान प्रवास. त्याला माहिती 80चं म्हातारं काही घर सोडीत. आता सरकारनं फक्त दात पडलेल्यांना फुटाने मोफत वाटायचे राहिले. तुमची तयारी आहे का आळंदीला यायची? ज्याला ज्याला आळंदीला यायचं इमाने इतबारे त्या सगळ्यांनी आपापले दोन्ही डोळे बंद करायचे. मी सगळ्याला आळंदीला घेऊन जाणार आहे. सगळ्यांनी डोळे बंद करा इमानदारीनं. तुम्ही डोळे बंद केले की नाही मला दिसत नाही, कारण मी डोळे इमानदारीनं बंद केले. डोळे बंद केले का? करा. सगळ्याला म्हसोबाची शपथ. सगळ्यांनी डोळे बंद केले असं गृहीत धरतो. आपल्या सगळ्याला आता आळंदीला जायचंय. आपण आपल्या गेवराई नावाच्या गावामधून छत्रपती संभाजीनगरला गेलो. छत्रपती संभाजीनगर वरून आपली गाडी आता पुण्याला जायला निघाली. पुण्यातून गाडी आपली आळंदीला पोहोचली. आळंदीच्या PMT स्टॉपवर आपण पोहोचलो. PMT स्टॉपवर आता आपण इंद्रायणी मातेच्या पात्रामध्ये गेलो. इंद्रायणीचं स्नान आपल्याला प्रत्येकाला करायचंय. प्रत्येकानं इंद्रायणीचं स्नान केलं. आपापले वस्त्र परिधान करा. इंद्रायणीपासून आपल्या ज्ञानोबरांच्या मंदिराकडे जायचंय. डाव्या हाताला सद्गुरू जोग महाराजांची समाधी. इंद्रायणीच्या घाटावर सद्गुरू जोग महाराजांच्या समाधीचं दर्शन करायचंय. त्या कमानीमधून ज्ञानोबरांच्या मंदिराकडे जायचंय. कमानीच्या 5 पायऱ्या उतरल्या की डाव्या हाताला शनी महाराजाचं मंदिर आहे. शनी महाराजाच्या मंदिरापासून पूर्व दिशेला ज्ञानोबरांच्या मंदिराकडे निघालो की ज्ञानोबरांच्या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर आपण आता आलोय. प्रवेशद्वाराच्या समोर येत असताना पहिल्या पायरीवर पाय न देता दुसऱ्या पायरीवर पाय द्यायचा, कारण ज्ञानोबरांच्या समाधी मंदिराच्या पहिल्या पायरीवरती हैबत बाबा महाराजांची समाधी आहे. मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याच्या नंतर 2 देवळ्यामध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला गरुड हनुमंताच्या मूर्ती, दोन्ही मूर्त्याचं दर्शन करायचंय. आपण आता चांदीच्या कासवाच्या जवळ आलो. ज्ञानोबरांच्या समाधीच्या पुढे या चांदीच्या कासवासमोर ज्ञानोबरांना साष्टांग प्रणिपात करायचा. डाव्या हाताने प्रदक्षिणा मार्गाने आपल्याला पुढे निघायचंय. पुढे गेल्यानंतर हैबत बाबांच्या पादुका ठेवल्या. पादुकांचं दर्शन करायचं. बुक्क्याची डबी ठेवली. बुक्क्याच्या डबीमध्ये बोट बुडवायचं. बुक्का कपाळाला लावायचा. आरशामध्ये बघून बुक्का लावायचा. पुढे जायचं. नाथ पार आहे. नाथ पारामध्ये नाथ पादुकांचं दर्शन घ्यायचंय. पुढे जायचं. पुढे गेल्यानंतर गणपती राहायचं. गणपती बाप्पाची मूर्ती सुबक आहे. सुबक मूर्तीचं दर्शन करायचंय. पुढे जायचं. पुढे मुक्ताबाईचं मंदिर आहे. मुक्ताबाईच्या मंदिराला प्रदक्षिणा करून मुक्ताबाईचं दर्शन करायचंय. मुक्ताबाईच्या मंदिराच्या उजव्या बाजूला ज्ञानोबरांच्या समाधीवर होणाऱ्या अभिषेकाचं पंचामृत त्या ठिकाणी ते तीर्थ बाहेर पडतं. ते तीर्थ 2 थेंब प्राशन करायचंय. 2 थेंब तीर्थ प्राशन करून पुढे जायचे. 5 पावलं पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नंदी आहे. उठविला नंदी शिवाचा ढवळा. या नंदीचं दर्शन करायचं, कारण या नंदीने ज्ञानोबरांना समाधीमध्ये जाण्याकरता जागा करून दिली होती. नंदीचं दर्शन करून गाभाऱ्यामध्ये जायचं. आपण त्या गाभाऱ्यामध्ये आता आलो तो भगवान सिद्धेश्वराचा गाभारा आहे. भगवान सिद्धेश्वराचं दर्शन करायचं. 2 मिनिटं त्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये बसायचं, कारण ते विश्रांतीचं ठिकाण आहे. लगेच उठायचं, गर्दी करायची नाही. बाकीच्या लोकांना बसू द्यायचं. मंदिराच्या बाहेर आलो की तिथं आपल्याला
पिंपळाचं झाड आहे, त्या पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारायची, पुढे निघून जायचं. पुढे गेल्याच्यानंतर बजरंगबलीची मूर्ती एका देवळीमध्ये ठेवली आहे. बजरंगबलीच्या मूर्तीचं दर्शन करायचं, 5 पायऱ्या चढून वरती जायचंय. आता आपण आजान वृक्षाच्या बागेमध्ये आलो. आजान वृक्षाच्या बागेमध्ये आजान वृक्षाच्या झाडाला डोकं टेकून दर्शन करायचंय. त्यात आजान वृक्षाच्या झाडाखाली भिंतीवरची ज्ञानेश्वरीच्या वव्या कोरल्या, त्या ज्ञानेश्वरीच्या कमीत कमी 5 वव्या वाचायच्या. आजान वृक्षाच्या झाडाखाली काही वारकरी मंडळी ज्ञानेश्वरीचं पारायण करताना बसलेले असतील, कमीत कमी 2-3 वारकऱ्याचं दर्शन करायचंय. मोजून 4 पायऱ्या खाली उतरायच्या. पायऱ्या उतरल्याच्या नंतर डाव्या हाताच्या देवळीमध्ये पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचं दर्शन करायचं. दर्शन केल्याच्या नंतर उजव्या हाताला 2 पालख्या ठेवल्या. एक पालखी ज्ञानोबरांना दर गुरुवारी मंदिरामध्ये घेऊन मिरवली जाते ती, आणि दुसरी पालखी ज्ञानोबरांना आळंदीवरून पंढरपूरला घेऊन जाते ती. दोनही पालख्याचं दर्शन करायचं. दोनही पालख्याला निमूटपणे खांदा द्यायचा. पुढे गेल्याच्यानंतर 10 फूट अंतरावरती आपल्याला आणखी एक पिंपळ लागेल. या पिंपळाला सुवर्ण पिंपळ असं नाव आहे. ज्ञानोबरांच्या आईनं रुक्मिणी माताने या पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा मारल्या होत्या. आपल्याला फक्त 7 मारायच्या. 1 2 3 4 5 6 7 सगळ्यांनी 7 प्रदक्षिणा मारायच्या. कारण या पिंपळाला 7 प्रदक्षिणा मारल्या की आपल्या जीवनातील पापाचा नायनाट होतो. 7 प्रदक्षिणा मारल्या की फक्त 2 पायऱ्या खाली उतरायच्या. पुन्हा आपण कासवाच्या जवळ आलो. कासवापासून समोर आता गाभाऱ्यात प्रवेश करायचा. जो पहिला मंडप लागेल त्याला त्या ठिकाणी विना मंडप म्हणतात. विना मंडपामध्ये वेद भगवंताचं दर्शन करायचंय. अखंड पहारा देणाऱ्या विनेकराचं दर्शन करायचंय. पुन्हा पुढच्या मंडपामध्ये जायचंय, त्याला पंखा मंडप म्हणतात. पंखा मंडपातून आणून पुढे जायचे. पुढे गेल्याच्यानंतर ज्ञानोबरांच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आपण आता आलो. ज्ञानोबरांच्या समाधीच्या जवळ आपण आलो. दर्शन करायचं नाही, गडबड करायची नाही. ज्ञानोबरांच्या समाधीच्या जवळ बसायचं. डोक्यात असं चित्र आणायचं की आता समाधीच्या जवळ कुणीच नाही, आपण 2-4 जण आहे. शांतपणे बसायचंय. समाधीवरचा मुकुट बाजूला काढायचा आहे. वस्त्र आणि फुलं आणि हार बाजूला काढायची. प्रसाद बाजूला काढायचा. ज्ञानोबरांच्या समाधीवरती कोमट पाणी टाकायचंय. ज्ञानोबरांच्या समाधीवरती पंचामृत टाकायचंय. ज्ञानोबरांच्या समाधीवरती मध टाकायचा. पिठी साखर टाकायची. ज्ञानोबरांची समाधी हाताने चांगली चोळून घ्यायची. त्या समाधीवरती पुन्हा कोमट पाणी टाकायचंय. मखमली वस्त्राने ज्ञानोबरांची समाधी चांगली पुसून घ्यायची. त्या समाधीवरती मुकुट ठेवायचा, वस्त्र ठेवायचे, आणि त्यानंतर ज्ञानोबरांच्या समाधीवर हार घालायचा, पुष्प चढवायचे. ज्ञानोबरांच्या समाधीचे पाठीमागे असणाऱ्या रुक्मिणी पांडुरंगाचं दर्शन करायचं. स्वयंभी रुक्मिणी पांडुरंगाचं दर्शन केलं की ज्ञानोबरांच्या समाधीवर मस्तक ठेवायचं. आणि ज्ञानोबरांकडे जे काय मागायचं ते मागायचं नाही, नुसतं मनात आणायचं. ज्ञानोबरा तुमच्या मनातील मागणं पूर्ण करतील. दर्शन करायचं, मंदिराच्या बाहेर यायचं, PMT स्टॉपला जायचं, पुण्यात यायचं, पुण्याहून संभाजीनगरला यायचं, संभाजीनगरहून पुन्हा गावात यायचं, देठे महाराजाच्या कीर्तनात येऊन बसायचं. सगळ्यांनी लगेच डोळे उघडायचे. आता मला असं वाटतं ज्यांनी ज्यांनी डोळे लावले असतील ना, त्या सगळ्यांना ज्ञानोबरांचं दर्शन झालं असेल. त्या ज्ञानोबरांकडे जा गड्या कधीतरी. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ते ज्ञानोबराय पूर्ण करतील. दादा, अरे लेकराच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करणं हा आईचा जसा गुणधर्म असतो, आईचं जसं कर्तव्य असतं, या जगातील लेकरांच्या इच्छा पूर्ण करणं आणि जगातील लेकरांना उद्धारांचा मार्ग मोकळा करून देणं हा संतांच्या जीवनातला धर्म. अभंगाचं प्रथम चरण. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, पालन, धर्माचे 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 पालन, पालन, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, भीती आम्हा करीने काम, भीती आम्हा करीने काम, भीती आम्हा करीने काम, भीती आम्हा करीने काम, करणे पाखंड खंडन, करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम,
आम्हा करणे काम याची आम्हा करणे काम आम्हा करणे काम धैमाचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड धर्माचे पालन करणे पाखंड करणे पाखंड करणे पाखंड अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज सांगतात धर्माचे पालन करणे पाखंड खंड. धर्माचं पालन करून पाखंडी वृत्तीचं खंडन आम्ही करतो. संतांच्या जीवनात पाखंडी वृत्तीचं खंडन केलं जातं आणि भगवंताच्या जीवनामध्ये पाखंडी व्यक्तीचं खंडन केलं जातं आणि तो त्यांच्या जीवनातला धर्म आहे. जसा साधूच्या जीवनात धर्म आहे, जसा देवाच्या जीवनात धर्म आहे, तसा तुम्हा आम्हा सर्वसामान्याच्या जीवनामध्ये सुद्धा काही धर्म आहे. काय आहे माणसाच्या जीवनामधला धर्म? माणसाच्या जीवनामध्ये असणारे प्रामुख्यानं 3 धर्म मी सांगेल. माणसाच्या जीवनामध्ये पहिला धर्म आहे कौटुंबिक धर्म. कशाला म्हणायचं कौटुंबिक धर्म? विशिष्ट कुटुंबामध्ये एखाद्या माता पित्यानं मुलाला किंवा मुलीला जन्म दिला तर लहानाचं मोठं करणं, संगोपन करणं, त्याचा सांभाळ करणं, कमीत कमी लग्न होईपर्यंत त्याचा सांभाळ करणं हा माय बापाच्या जीवनामधला धर्म आहे. आणि एकदा का लग्न होऊन बायको घरात आली की म्हातारपणी माय बापाला घराबाहेर हाकलून देणं हा त्या पोराच्या जीवनातला कोण म्हणलं धर्म? म्हातारपणी त्या आई वडिलाची सेवा करणं त्या मुलाच्या अथवा त्या सुनेच्या जीवनातला धर्म असतो. आणि हा जो धर्म आहे याला कौटुंबिक धर्म असं म्हणतात. माणसाच्या जीवनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे ज्याला आध्यात्मिक धर्म म्हणतात. कशाला म्हणायचं आध्यात्मिक धर्म? गेवराई गावामध्ये सप्ताह चालू आहे. मोठमोठे दिग्गज कीर्तनकार येत आहेत. कीर्तनकार मोठे म्हटले की गायनाचार्य सुद्धा मोठमोठी लागतात. आणि काय रत्न आणली महाराज? गावकऱ्यांना तुमचं सगळ्यांचं भाग्य एवढी रत्न आणि सोबत भेटणं यासारखं भाग्य दुसरं कोणतं नाही. हे भेटत नाही माणसं, भेटले तरी सोबत भेटत नाही. लाख लाख मोलाचं एक एक रत्न आहे महाराज. ते गायन ऐकल्यावर मला वाटतं या प्रत्येकाला 500-500 रुपये बक्षीस द्या. तुम्ही काळजी नका करू. मी म्हंटल की वा, पण यांचं नशीब कमी पडते. माझे सगळे पैसे खालच्या खिशात ठेवले, वरून उपर न गुंडाळलेले. विठाला विठाला काय कला आहे महाराज, फार झिजावं लागतं ही कला घेण्याकरता. काय ऋषिकेश महाराजांचं वाजवणं आहे. लोकांना थंडी वाजते, कोणी रगी घेऊन आलंय, कोणी शाली घेऊन आलंय. आमच्या महाराजानं एवढा कॉटनचा शर्ट घालून सुद्धा महाराजांना घाम येतोय. महाराज मी दर कीर्तनात सांगतोय गड्या, मृदंगाचार्याला जर कीर्तनामध्ये मृदंग वाजवताना घाम आला तर कधीच पुसायचा नाही, कधीच घाम पुसायचा नाही. कारण यांना सुद्धा कळलं पाहिजे आपले पैसे सुद्धा घामाचे. ही कला आहे महाराज. ही कला कमवणं काही साधी गोष्ट नाही. आमच्याकडे कला नाही. माझे गुरुजी सांगायचे तुला जर कीर्तनकार व्हायचं असेल तर एक काम कर, स्वर तुला आणावा लागेल. स्वर कीर्तनामध्ये बोल. याचा बेस कमी करावं. कीर्तन करायचं असेल तर तुला स्वरात बोलावं लागेल. मी म्हटलं गुरुजी जर नाही स्वरात जमलं तर? गुरुजी म्हणे दुसरा पर्याय, एक तर स्वरात बोल नाही तर जोरात बोल. मी म्हटलं गुरुजी स्वरात जरी नाही जमलं ना तर जोरात जमल. गुरुजीनं पुन्हा सांगितलं खोटं बोलायची वेळ पडली तर बोल, पण रेटून बोल. पितळ उघडं पडलं नाही पाहिजे. काय गुरुजीने महाराज काय चाललं होतं आपलं कीर्तन चाललं होतं. माणसाच्या जीवनामध्ये धर्म आहे. दुसरा धर्म आहे त्याला आध्यात्मिक धर्म असं म्हणतात. एवढा मोठा सप्ताह करायचा या विश्वापासून आपण बाजूला गेलो होतो. आपली गाडी पुन्हा रेल्वे पटरीवर आली. मोठा सप्ताह करायचा तर त्यासाठी खर्च लागतो. कीर्तनकार मंडळींना मानधन द्यावं लागतं. आणि मग खर्च म्हटलं तर आपल्याकडे लोक देणगी मागायला येतात. या सप्ताहाच्या सत्कार्यामध्ये
लगेच सहकार्य करणं. कोणी जर 2100 रुपये मागत असेल तर 5000 रुपये देणगी देणं. तुका म्हणे सत्य कर्माभावे साह्य घातलिया भय नरका जाणे. ही जी काय आमची भावना आहे हाच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनातला आध्यात्मिक धर्म आहे. आणि माणसाच्या जीवनामध्ये असणारा 3ऱ्या क्रमांकाचा धर्म आहे, याला सामाजिक धर्म असं म्हणतात. कशाला म्हणायचं सामाजिक धर्म? माणसाच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना कधीतरी स्वतःसाठी जगताना दुसऱ्यासाठी जगण्याचा विचार मनात येणं याला सामाजिक धर्म असं म्हणतात. जर नाही दुसऱ्यासाठी जगता आलं तर ऐका गड्या, कोणाच्या सुखात नाही सहभागी होता आलं तर अजिबात होऊ नका. कुणाच्या दुःखात सहभागी नाही होता आलं तर अजिबात होऊ नका. पण कुणाच्या जखमेवर मीठ सुद्धा चोळण्याचं काम करू नका. एवढं केलं तर हा झाला तुमच्या जीवनातला सामाजिक धर्म. तुमच्या जीवनामध्ये कुणाच्या वाटेवर फुलं नाही टाकता आली तर अजिबात टाकू नका. पण कुणाच्या वाटेवरती काटे सुद्धा टाकू नका. एवढं सांभाळा, हाच तुमच्या जीवनातला धर्म आहे. कोण्या गरीबाच्या लेकीचं लग्न नसेल जमवता येत तर अजिबात जमू नका. पण कोण्या गरीबाच्या लेकीची सोयरीक मोडायचं काम करू नका. एवढं सांभाळलं, झाला तुमच्या जीवनातला धर्म. एखाद्या गरीबाला घर बांधण्याकरता मदत करता येत नसेल तर अजिबात करू नका. पण कोण्या गरीबाची झोपडी सुद्धा जाळू नका गड्या. हाच तुमच्या आमच्या जीवनातला धर्म आहे आणि याला सामाजिक धर्म असं म्हणतात. हल्ली सामाजिक धर्माची उणीव भासू लागली. एक माणूस पळत डॉक्टरांकडे गेला, हो डॉक्टर साहेब फार पोट दुखतंय, सगळे पेशंट सोडा, अगोदर मला तपासा. डॉक्टरांना विचारलं का हो कधीपासून दुखतंय तुमचं पोट? त्यानं सांगितलं माझ्या चुलत भावानं बंगला बांधला तेव्हापासून. आमचे आजार वेगवेगळे आले. या आजाराला काही स्पेशालिस्ट डॉक्टर नाही, या आजाराला काही स्पेशल अशी डिग्री नाही. माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक धर्माची उणीव आहे. मग तुम्ही म्हणाल महाराज आमच्या जीवनामध्ये कौटुंबिक धर्म आम्ही पाळत असू, आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक धर्माचं पालन आम्ही करत असू, तर आमच्या जीवनामध्ये सामाजिक धर्म का पाळावा? सामाजिक धर्म पाळणं काय एवढं नितांत गरजेचं आहे का? तुम्ही सामाजिक धर्म म्हणत असाल, समाजाचे आपल्यावर ऋण असतात. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य हा समाजाशिवाय राहू शकत नाही. म्हणून माणसानं सामाजिक धर्म पाळलाच पाहिजे. आणि तुम्ही जर विचारलं मला गड्या सामाजिक धर्माची काय ताकद आहे, तर मी सांगेल सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिलाय. 22 वर्ष समाजासाठी केलेला संघर्ष आहे. इमाने इतबारे समाजासाठी केलेलं काम आहे. अंगात फाटके कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम केलंय. पोटात अन्नाचं कण नसताना तो माणूस समाजासाठी वनवन फिरलाय. अरे वेळ प्रसंगी स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मजुरीनं रोजानं पाठवलं, पण समाजाचं कार्य काही सोडलं नाही. आणि त्या माणसाच्या कार्याची दखल समाजानं घेतली. आणि 22 वर्षानंतर त्या माणसाचं नाव महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं. ही सामाजिक धर्माची ताकद आहे. आरक्षणाची चळवळ उभी केली. अण्णासाहेब पाटलापासून, जावळे पाटलापासून, देवीदास वडजे सरापासून तर मनोज जरांगे पाटलापर्यंत आरक्षणाची चळवळ आली. प्रचंड व्यापक स्वरूप या चळवळीला प्राप्त झाला. ऐका, महाराष्ट्रातले तळागाळातले मराठे जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे राहिले. पण एखाद्या विस्थापित, सर्वसामान्य, गरीब, शेतकरी आणि ऊसतोड कामगाराचा मुलगा जर समाजाचं नेतृत्व करू लागला तर हे प्रस्थापित लोकांना कधी सहन होत नाही. सरकारनं हे आंदोलन मोडायला काही पर्याय वापरले. पहिला पर्याय वापरला लाठी हल्ल्याचा, पण करायला गेले गणपतीन झाला मारुती. आंदोलन मोडलं नाही, 1000 पटीनं पेटून उठलं. सगळा महाराष्ट्र सराठी अंतरवालीला आला आणि सराठी अंतरवाली मराठ्यांची पंढरी बनली. दुसरा पर्याय वापरला मनोज जरांगे पाटलाला मॅनेज करण्याचा. कुणी कानात येऊन बोलत होतं, त्यांनी सांगितलं कानात कुजबूज करायची नाही, जे काय बोलायचंय ते समाजाच्या समोर बोला. कुणी म्हणतं चला जरा बाजूला कोपऱ्यात चला.